नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आपली ट्रिप आता जवळपास संपत आलेली आहे. तर आज तुमचा टाइम न घालवता चला व्हिडिओ सुरू करूया. आणि आजचा प्रवास आहे बद्रीनाथ ते हरिद्वार. बद्रीनाथहून हरिद्वारचा प्रवास खूप सुंदर आणि यात्रेचा शेवट मानला जातो. बद्रीनाथवरून हरिद्वार हे सुमारे 320 किलोमीटर आहे. जय जय महावीर, जय जय. बद्रीनाथवरून हरिद्वारला येताना जोशीमठ, पिपलकोटी, कर्णप्रयाग, रुद्रप्रयाग, श्रीनगर, देवप्रयाग, ऋषिकेश आणि शेवट हरिद्वार हे ठिकाण येते. निघून 1 तास झालोय आणि आता चहा पितोय. पहिला स्टॉप आहे बद्रीनाथवरून निघलेला. दुसरा ब्रेक घेतलेला आहे. 5-10 मिनटं झालं थांबलोय. इथे बसले ते. इथे जेवण केलं होतं. आता पोचला हरिद्वारला 5-6 वाजेपर्यंत. आता रुद्रप्रयाग मध्ये जेवण रुद्रप्रयाग मध्येच केलं होतं. आता बसले सगळे आरामशीर. धारीदेवी उत्तराखंडामधील श्रीनगर ते रुद्रप्रयाग या मार्गावरती अलकनंदा नदीच्या काठावरती वसलेले आहे. हे मंदिर पोरी गढवाल जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक आहे. या धारीदेवीचं एक वैशिष्ट्य आहे, ते 3ही टायमांमध्ये 3 वेगळ्या रूपांमध्ये दिसते. म्हणजे ते सकाळची ही लहान मुलगी असते, दुपारची ही तरुण स्त्री असते आणि संध्याकाळची ही पूर्ण वृद्ध या अवतारामध्ये असते. हे वैशिष्ट्य आहे. इथं नाही. बघ बरं एकदा फोटो काढून तो. इथं नाही.
भरपूर पाऊस झालेला आहे इथे ऋषिकेशमध्ये. आत्ता वाजले ते 5:30 ऋषिकेशमध्ये आणि 40 किलोमीटर राहिलं हरिद्वार. 1 तास लागेल. 6:30 वाजेपर्यंत पोहोचलो. हरिद्वारमध्ये पोहोचलोय आता. पोहोचलो आता हरिद्वार पासून. शेवटी आम्ही हरिद्वारला पोहोचलो. तिथे पोहोचल्यावरती आम्ही रूम घेतली, आराम केला आणि नंतर खारकेपोडे घाटावरती शॉपिंग करायला गेलो. रूम वरतून फ्रेश होऊन आता घाटाकडे चाललोय. खारकेपोडे घाटावरती. 5 जण आता इथं खारकेपोडे घाटवरती शॉपिंगला आलोय. तूच घेतला आता मस्त. नाही 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 आजचा हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.